नमस्कार. अॅनालायझर लोकनीतीला हॅक करण्याचा हॅकर्सचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर अॅनालायझरच्या बाकीच्या तीनही चॅनलला हॅक करण्याचा प्रयत्न करून काही व्हिडिओ अपलोड म्हणजे लाईव्ह सेशन सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच शूट करण्यासाठी येतोय, कारण अयोध्या वारीसाठी गेलो होतो. त्या अयोध्या वारीतलं काय काय आहे ते डिटेल्स पण आपल्याला द्यायचे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, म्हणजे दोनदा माझ्या मागं का लागलेत ते मला कळत नाही. माझ्या एकट्याच्याच मागं लागलेत. अॅनालायझर दिसलं की अनेकांच्या इतका पोटशूळ उठतो. हरकत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. आप वो काम करते रहो, मैं ये काम करते रहूँगा. मला माझं काम करत राहायला पाहिजे, कारण वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणून लोकांच्या देणे हे काम आहे आणि ते करत राहू. असाच एक विषय घेऊन मी आत्ता आपल्यासमोर आलो आहे. किती मस्का लावावा पक्षप्रवेशासाठी? काही सुमार असतो ना. म्हणजे आम्ही घेत नाही जा असं सांगितल्यावर, नाही घ्या ना मला असं मागं लागल्यावर, ईश्वर साक्षीनं सांगतो, ज्या माणसांची इच्छा खरं तर भाजपत जाण्याची आहे, देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवून घ्यावं आणि भाजपात मला प्रवेश द्यावा अशी ज्याची इच्छा आहे, अशी जिची इच्छा आहे, देवेंद्र फडणवीसांनी नाही सांगितल्यानंतर किमान शिंदेने तरी बोलवून घ्यावं आणि आपल्या पक्षात समाविष्ट करून घ्यावं अशी इच्छा व्यक्त झाली. शिंदेंना काही क्षण मोह झाला, आपण घेतलं पाहिजे असा. आणि मग शिंदेंच्याच पक्षातून चावचाव सुरू झाल्यावर आणि लोकांनी तीव्रतर विरोध केल्यावर शिंदेंनी 10 तारखेचा प्रवेश नाकारला. आणि मग शिंदेंनी पक्षात घ्यावं, आपला राग फडणवीसांच्यावरती आहे हे पुन्हा पुन्हा दाखवावं. लोकांचा एक भ्रम आहे, त्यावरही मी बोलतो तुम्हाला सगळं काय तो. त्याआधी तुम्हाला शिंदेंना मस्का लावण्याची स्थिती काय असते. खरं तर मस्का लावण्यासाठी बिचाऱ्या त्या नवनाथ बनचं नाव घेतलं जातं. बन मस्का असं नाव दिलं जातं नवनाथ बनला. पण तो बन दुसऱ्याचा मस्का त्या बनलाच लावायचा असतो. खरं तर बन पावलाच लावायचा असतो. पण बन पाव म्हणून त्याला नाकारून तो दुसऱ्याला मस्का लावतो असं म्हटलं जातं. पण हे मस्का लावणारे खरे दूर जातात. जरा मस्का लावण्याची आधुनिक पद्धत बघून घ्या. शिंदेंना त्यांच्या इक्वल म्हणजे नेत्यांमध्ये जे एक इक्वल असते ना, जे फडणवीस नेहमी असे अहंकाराने सांगतात, माझ्या पातळीच्या लोकांनीच माझ्याशी बोलावे, ही कर्म कसं फिरून येतं. जे फडणवीस अहंकाराने दुसऱ्यांना सांगतात की माझ्या पातळीच्या नेत्याने माझ्याशी चर्चा करावी, शिंदे फडणवीसांशी चर्चाच करत नाही. शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करतात. याचा अर्थ शिंदे बोलून दाखवत नाहीत, पण शिंदे हे दाखवून देत आहेत फडणवीसांना की तुम्ही माझ्या पातळीचे नाही आहात, माझ्या पातळीचे वरचे, तुमच्यावरचे जे तुम्हाला कंट्रोल करू शकतात. पाहिलं, आमच्या अक्का शिंदेंचं काय तोंड भरून कौतुक करत होत्या. म्हणजे कसलं तोंड भरून कौतुक चालू होतं. बस शिंदे शिंदे शिंदे. आणि मला प्रश्न पडला, अक्का नेमक्या कोणाच्या? आता बघा, पहिला मुद्दा जो तुम्हाला मी नंतर सांगतो म्हणालो होतो ते सांगतो. सगळ्यांचा हा भ्रम आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद आहेत आणि या वादात आपण फडणवीसांना शिव्या घातल्या तर शिंदे प्लीज होतील, आनंदित होतील आणि शिंदे आपल्या पदरात काहीतरी घालतील असा अनेकांचा समज आहे. आणि त्या समजातून शिंदेंची बाजू घ्यायची म्हणून फडणवीसांना शिव्या घालण्याचे उद्योग अनेक जण करतात. काही लोक असे आहेत की फडणवीसांना बरं वाटेल म्हणून शिंदेंना शिव्या घालतात. पण लक्षात ठेवा, हे करणं तुमच्यासाठीच घातक ठरेल, ते अन्य लोकांच्यासाठी घातक ठरणार नाही. आणि हे कसं आहे, सप्रमाण सिद्ध करणारा एक व्हिडिओ मी करणार आहे. खरं तर याचं नुकसान फडणवीस आणि शिंदेंना होणार आहे, मी हे स्पष्ट करून सांगितल्यावर, पण होऊ दे, काही हरकत नाही. त्या दोघांच्या मध्ये नेमकी काय थेरी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. आता मला प्रश्न पडलाय तो अक्कांचा. अक्का काय केल्या? अक्कांनी हीच थेरी पकडली की फडणवीस शिंदेंच्या मध्ये मतभेद आहेत, फडणवीस शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे, फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गातला सगळ्यात मोठी अडचण आहेत वगैरे वगैरे. मग फडणवीसांना शिवीगाळ करायची म्हणून मग ते म्हणतात ना नेहमी, बरोबरीच्यांनी आरोप केले तरच मी बोलतो वगैरे वगैरे. हा खरं तर कसं आहे माहिती आहे का, फडणवीस या असल्या लोकांना
10 पैसे, 5 पैसे, 25 पैसे या कॅटेगरीत ठेवतात. 12 आणे, 16 आणे सुद्धा नाही, 4 आण्यापर्यंत. का बरं? 10 पैसे, 5 पैसे, 20 पैसे, 4 आणे हे आता चलनातून बाद झालेले आहेत. यांना बाजारात कुणी विचारत नाही. तुम्ही 4 आणे 4 घेऊन गेलात तरी रुपया होत नाही. 10 पैशाचे समजा तुम्ही 10 बंदे घेऊन गेलात आणि रुपयाच्या गोळ्या दे म्हणलात, तर आता रुपयाच्या गोळ्या येत नाही, सोडून द्या. पण याची बाजारातली शून्य किंमत आहे. माझी किंमत कशी काय शून्य? मला कसं काय उत्तर देत नाहीत? ही आगपाखड आहे. म्हणजे मी 2-3 नेत्यांचं एका विषयात कौतुक करतो बरं का. एक अजित पवार, ज्याने असल्या चिल्लरछाप लोकांना ना उत्तरं दिली ना काही बोलले. 2 राज ठाकरे, असला काही भानगडीत पडत नाहीत राज ठाकरे. म्हणजे असं काय कोणी बोललं माझ्यासारख्याने व्हिडिओ केला म्हणून उद्या सुशील कुलकर्णीचं नाव घेऊन राज ठाकरेंनी शिव्या घातल्या, असं होत नाही. तिसरे देवेंद्र फडणवीस, हे असं आपल्या फक्त फडणवीस म्हणतात, मी नाचून आधी लागत असल्याच्या. कारण लोक पुन्हा पुन्हा विचारतात ना, त्यांनी तसं म्हटलंय तुम्ही काय म्हणणार? अरे माझ्या बरोबरीच्या लोकांना विचारा असं म्हणतात. आणि यांचं दुखणं काय? फडणवीस उत्तर द्यायच्या लायकीचे सुद्धा समजत नाहीत आपल्याला, हे यांचं दुखणं आहे. आणि मग ते फडणवीस बघा. बरं, फडणवीसांना शिव्या घालता घालता एकनाथ शिंदेचं कौतुक करायची काय गरज होती? एकनाथ शिंदे आता त्यांच्या बरोबरीचे आलेले आहेत. एकनाथ शिंदे आता फडणवीसांसाठीच कसे इक्वल ठरलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे द ग्रेट आहेत आणि फडणवीस आता अडचणीत सापडलेले आहेत. अक्का, ही थेरी मांडता मांडता घोळ काय होतोय कळलं? ही थेरी मांडता मांडता प्रचंड मोठं वादळ सुटावं आणि त्या वादळात उगाचच गुंडाळलेली लुंगी उडून जाऊ नये म्हणून लुंगीला हात पकडावा, तो डोक्यावरचं उडून जात आहे. डोक्यावरचं पकडावं तर लुंगी गळून जाते. अशी स्थिती ज्या वादळात येते ना, तशी हक्कांची झाली आहे. फडणवीसांना शिव्या घालता घालता शिंदेंना चांगलं म्हणायचं आहे. पण तिकडे उद्धव ठाकरेंचं काय? जिथे सध्या आपण आहोत, ज्यांच्याकडे आहोत त्यांचं काय? ते तर शिंदेना शिव्या घालतात. काय? मिंधे, फेकनाथ, गद्दार, गद्दारांची सेना, शहा सेना असले शब्द वापरून एकनाथ शिंदे म्हणजे राजकारणातील पदार्थ आहेत. ते बावली आहेत, ते पपेट आहेत, त्यांना दुसरं कोणीतरी ऑपरेट करतं, हे सारखं उद्धव ठाकरे मांडत असतात. आणि तुम्ही नेमकं याच्या उलटं मांडताय. एकनाथ शिंदे ग्रेट आहेत, ते फडणवीसांच्या बरोबरीचे झालेले आहेत, ते फडणवीसांसाठी टफ देत आहेत, तिथे फडणवीसांचा खरा घोळ होण्याची शक्यता आहे. हा मस्का कुणाला लावणं चाललाय? म्हणजे हे उद्धव ठाकरेंना बरं वाटावं म्हणून बोलताय, एकनाथ शिंदेंना बरं वाटावं म्हणून बोलताय, की फडणवीसांवरला शिव्या घातल्यानंतर एकनाथ शिंदे खुश होतील म्हणून बोलताय? कोणासाठी बोलताय? बरं, गंमत अशी आहे की यातून साध्य काहीच होणार नाही आहे. नथिंग. म्हणजे ना एकनाथ शिंदे यांना पक्षात घेणार आहेत, ना देवेंद्र फडणवीस उपयोगी समजून भाजपात घेणार आहेत. हो, असं कुणी एखाद्या दैनिकाच्या किंवा एखाद्या न्यूज चॅनलच्या संपादकाला सांगितलं की सांगा ना देवेंद्रना मला घ्या म्हणून, असं म्हटल्यानं ते पक्षात घेत नसतात. तसं होत नसतं. ते कोणाशी बोललो तर आपण काय बोललो त्या सगळ्याची व्यवस्थित माहिती आहे, सप्रमाण आहे. असं नसतं होत, असं अजिबात नसतं. त्यामुळं हा शिंदेंना मस्का लावून शिंदेंच्या सेनेत तरी प्रवेश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्यांना बनमस्का कुठे लावायचा असतो हे कळलं पाहिजे. पण मस्का लावता लावता उद्धव ठाकरे नाराज होत आहेत, त्याचं काय ते जरा नीट लक्षात घ्या. नमस्कार.